आज आजूबाजूला महिलांच्या बाबतीत जे काही कानावरती ऐकायला मिळतंय, जे काही वेगवेगळे प्रकरणं निघतायत, ते पुण्याचं असेल किंवा मग आग्र्याचं असेल, की एक महिला आपला प्रियकर असेल किंवा पतीची असेल, ती कशा पद्धतीनं निर्घृण हत्या करतायत. मग प्रश्न पडतो, की अशांना स्त्री म्हणायचं की आईचं दुसरं रूप म्हणायचं? आणि मग त्यासाठी हा अट्टहास किंवा ही कविता. तर आजची नारी आहे लय भारी, आजची नारी आहे लय भारी, कधी स्वतः फिरते दारोदारी तर कधी कुणाला फिरायला लावते दारोदारी. खरंच आहे अगदी मित्रांनो. कधी स्वतः फिरते दारोदारी तर कधी कुणाला फिरायला लावते दारोदारी. कोणी म्हणतं नारी ही अबला, कोणी म्हणतं नारी ही सबला, कोणी म्हणतं नारी ही अबला, कोणी म्हणतं नारी ही सबला. पण एवढंच मला सांगा, नारी शिवाय आणि नारी सोबत, नारी शिवाय आणि नारी सोबत कोण आहे आजपर्यंत जो समाधानानं जगला? ते म्हणतात ना, शादी का लड्डू खाए तो भी पछताए, ना खाए तो भी पछताए. कोणी म्हणतं नारी ही देवी, नारी हीच जगदंबा, कोणी म्हणतं नारी हीच देवी, नारी हीच जगदंबा. पण वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतं, पण वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतं, नारीच नारीवर करत आली आहे आजपर्यंत जास्त हमला. नारीच नारीवर करत आली आहे आजपर्यंत सर्वात जास्त हमला. ज्यावेळेस समाजात बघतो तर पुरुषांपेक्षाही नारी नारीवरच जास्त अत्याचार करताना दिसते, की सासू सुनेवर, नणंद भाऊजाईवर किंवा उलटही असू शकतं. मेनकेनं विश्वामित्राचा तपोभंग केला होता, तर हिरकणीने गड उतरून बाळाला दूध पाजले होते. दोन विरुद्ध प्रसंग आहेत. मेनकेनं विश्वामित्राचा तपोभंग केला होता, तर हिरकणीने गड उतरून बाळाला दूध पाजले होते. आता तुम्हीच हे ठरवायचं आहे, नारी महान का आई महान? आता तुम्हीच हे ठरवायचे आहे, नारी महान की आई महान? कारण कारण प्रत्येक आई ही नारी असतेच, कारण प्रत्येक आई ही नारी असतेच. पण प्रत्येक नारी आई होईलच असं नसते. प्रत्येक नारी आई होईलच असं नसते. जे काय वेगवेगळे प्रसंग ऐकतायत ना, त्याच्यामुळं ही कविता सुचली. त्याच्यामुळे तुम्हीच ठरवायचं आहे आता, की स्त्री म्हणायचं, आई म्हणायचं, की अजून काही वेगळं म्हणायचं. कॉमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा. आणि जर ही कविता आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला, कॉमेंट करायला विसरू नका. अगदी खरंच. मी कवी पार्वतीनंदन उर्फ चिरंजीव प्राध्यापक गणेश भाईकर.